व्यासपीठावर आमच्या शब्दसह्याद्री वक्तृत्व प्रबोधिनीची सगळ्यात लहान वक्ती तीर्था पाटील हिला आमंत्रित करते. तीर्था पाटील. एकदा तीर्थासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, खरं शिवचरित्राशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. ज्यांनी महाराष्ट्राला महाराष्ट्र नाव दिलं तो व्यक्ती खरंच खूप महान असला पाहिजे. ज्या तुकोबराच्या अभंगवाणीतून विचाराची मळ फुली, या तुकोबराचा महाराष्ट्र खरंच खूप महान असला पाहिजे. ज्या फुले शाहू आंबेडकर बाबा आमटे यांच्या विचाराला गरज जे फुटली, या फुले शाहू बाबा आमटे यांचा महाराष्ट्र खरंच खूप महान असला पाहिजे. शिवाजी काळी पोलादी छाती असं आमचे शिवछत्रपती. आपल्या शिवछत्रपतीचा महाराष्ट्र खरंच खूप महान असला पाहिजे. मित्र, महाराष्ट्र साधू संतांचा, पुण्यवंतांचा, नवरत्नांचा आणि उरल्या पुढाऱ्यांचा सुद्धा महाराष्ट्र खरंच खूप महान असला पाहिजे. आदरणीय व्यासपीठाचे मानकरी, विषयाचे जाणकरी, माझ्या शब्द पंढरीच्या वारकऱ्यांनो तीर्था पाटीलचा नमस्कार. मी शब्दसह्याद्री वक्तृत्व प्रबोधनाची विद्यार्थी तीर्था पाटील आज या व्यासपीठाविषयी मांडते येते. शब्द वक्तृत्व साधना. शब्द ज्या स्वतःशी संवाद साधता तर कविता तयार होते. मित्र, ते शब्द जे समाजाशी संवाद साधता ते जन्माला येते ते वक्तृत्व. शब्द आहे वक्तृत्वाचा आत्मा. शब्द शस्त्र आहे, शब्द अस्त्र आहे, शब्द वादांता. शब्द माणसं पेटवतात आणि विजवतातही. शब्दांनी झाली आजच्या प्रत्येक युद्धाची सुरुवात आणि शेवटी. शब्दाचे आजची युगात पृथ्वीच्या परिघाचे केंद्रबिंदू ठरवलं तर ते पृथ्वीला व्यक्तीच धरू शकतात. शब्दाचे आजच्या लोकशाहीत ह्याची कवच कुंडली. आपल्या भावना, कल्पना, विचार स्पष्टपणे व्यक्त करतात तर शब्दच. आपल्या शब्दाच्या सामर्थ्यावर आमचा अफाट विश्वास आहे. फुलांचा हार कशाला, शब्दांचा भार कशाला.